नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये देवाचा वास आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. आज मी तुम्हाला तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी काही खास भावनिक वाक्ये आणि शुभाशीर्वाद आणि काही दिव्य संकेत सांगणार आहेत, जे घराला सकारात्मक ऊर्जा देतात. घर म्हणजे फक्त भिंती नसतात. घर म्हणजे आपण आणि आपल्या मनातील ऊर्जा. जिथे घरात एकमेकांचे बोलणे ऐकले जाते, तिथे भांडण राहत नाही. जिथे रोज देवाचं नाम घेतलं जातं, तिथे अडचणीची सावलीही दरवाजाच्या बाहेर थांबते. जिथे आईवडिलांना आदर दिला जातो, तिथे महालक्ष्मी स्वयंपहाटे येते. जिथे मुलांचा हसरा चेहरा दिसतो, तिथे धन, संपत्ती आणि आरोग्य स्वतःहून बसतं. आपण कधी कधी घरात ताणतणाव अनुभवतो, पण हे विसरतो की देव शांततेत वास करतो. मनात शांती असेल तर देव आपोआप येतो. घरात देवाचे संकेत असल्याचे काही उपाय आहेत, ते पहा. काही संकेत असे असतात जे घर शुभ असल्याचं दर्शवतात. घरात रोज सकाळचा सूर्यकिरण सहज आत येणं, अचानक वातावरणात हलकासा सुगंध जाणवणं, घरात येणारा पक्ष्यांचा आवाज आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे घरात अनावश्यक भांडणं कमी होणं. हे संकेत सांगतात की देव तुमच्या सोबत आहे. स्वामींची कृपा आपल्यावर आहे. मग यांना महालक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं. आपल्या घरासाठी काही दिव्य उपाय आहेत. तुमचं घर सतत सुखात राहावं, कुटुंब आनंदात राहावं, यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय. दर सकाळी दरवाजावर हात ठेवून म्हणा, देवा, आज माझ्या घरात शांती ठेव. आठवड्यातून एकदा घराच्या मध्यभागी दिवा लावा. याने नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. घरातील प्रत्येकाला किमान 1 मिनिट धन्यवाद म्हणा. हे भावनिक बंध सुधारतात आणि एकमेकांचा आदर वाढवतात. घरात झाडू तोंडावर ठेवू नका. हे महालक्ष्मीचा अपमान मानला जातो. स्वामी समर्थांना मनापासून एक वाक्य म्हणा, स्वामी, माझ्या घरावर तुझी माया असू दे. असे म्हटल्याने स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळतो आणि महालक्ष्मी सुद्धा आपल्या घरावर नेहमी वास करते. माझ्या परिवाराकडून तुम्हाला खास शुभ आशीर्वाद. तुमच्या घरात कधीच अंधार येऊ नये. तुमच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहो. तुमची कुटुंब नेहमी एकत्र राहो. सुख, शांती आणि आरोग्य हे चारही सदैव तुमच्या पावलांशी जोडलेले राहो. स्वामी समर्थ तुमच्या घरावर त्यांची कृपाछाया नेहमी करत राहो आणि महालक्ष्मी मातेचा हात तुमच्या घरावर आणि तुमच्यावर नेहमी सतत राहो, ही माझी देवाला प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महालक्ष्मी माता की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. महालक्ष्मी माता की जय. धन्यवाद.